करते, महादेवाला परत परत विनंती करते आणि पार्वती मातेची या ठिकाणी तपश्चर्या बघून भगवान भोले बाबा पार्वतीच्या समोर प्रगट झाले आणि सती पार्वती हे जगदंबा असणारे, विश्वमोहिनी असणारे, मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे, तू काही काळजी करू नको. महादेवाने या ठिकाणी पार्वतीला आश्वासन दिलं आणि पार्वती माता या ठिकाणी आपल्या आई वडिलांना सांगतात, कसलाच विलंब न लावता, कसलाच विचार न करता महादेवासोबतच माझा विवाह तुम्ही करायचा निश्चित करा, असं पार्वती माता म्हणते. बरं का? मग प्रत्यक्ष महादेवाने जाऊन एक वृद्ध ब्राह्मणाचं रूप धरलं आणि महादेव स्वतः त्या हिमालयाच्या आणि थोडा वेळ कमी करा महादेवाची आणि मीना राणीची परत महादेवाने परीक्षा घेतली की बाबा तुम्ही शिवजीला, पार्वती तर शिवजीशिवाय राहू शकत नाही. शिव आणि शक्ती, शक्तीशिवाय शिव अर्ध आहे आणि शिवाशिवाय शक्ती अर्धी आहे. यांच्या दोघांशिवाय हे एकमेकाला सोडून पूर्णत्वाला प्राप्त होणार नाही. म्हणून महादेव या ठिकाणी वृद्ध ब्राह्मणाच्या रूपामध्ये येऊन त्यांना या ठिकाणी सांगितलं. तेव्हा यांच्या मनामध्ये खरोखरच या जगाचा तालनहार असणारा, पालन करता, या जगाचा निर्माता, या जगाचा संहारक, तीन रूपामध्ये असणारा तो भगवान शिवप्रभू परमपिता असणारा हा माझ्या मुलीचा या ठिकाणी पती होणार आहे. म्हणून हिमालयाला सुद्धा या ठिकाणी आनंद झालेला आहे. हिमालयानं आणि मीना राणीनं पार्वतीला द्यायचं मनोमन या ठिकाणी मनामध्ये ठरलेले आहे. मग सर्वांनी जाऊन या ठिकाणी महादेवाला जाऊन सांगितलं की आमची मुलगी तुम्हाला आम्ही देणार आहोत. अशा प्रकारे आपण म्हणतो ना, लग्न ठरलं, आपल्याकडे काय म्हणतो, स्वैरिक एंगेजमेंट. अशा प्रकारे जाऊन महादेवाला जाऊन या ठिकाणी बोलणी करून आलेली आहे लग्नाची. मग लग्नाची या ठिकाणी बोलणी झाली. बरं का? आता लग्न करायचं ठरलेलं आहे. मग लग्नासाठी हिमालय राजा या ठिकाणी जय्यत अशी तयारी करू लागलेली आहे. बरं का? नवरदेव नवरीच्या हार सगळे स्टेजवर घेऊन या. ते जे मोगऱ्याचा हार आहे पार्वतीच्या डोक्याला बांधून घेऊन यायचा आहे तिथं येताना, आणि बाकीचे गळ्यात घालायचे हार इथं आणून ठेवा. अशा प्रकारे हिमालय पर्वत पार्वतीच्या लग्नाची या ठिकाणी तयारी करू लागलेली आहे. संपूर्ण तयारी केली. देशोदेशाला या ठिकाणी पत्रिका वाटप केल्या. 33 कोटी देवाला आमंत्रित केलेलं आहे हिमालय राजाने. आणि पार्वतीला सुद्धा लग्नाची तयारी करण्यासाठी त्या पार्वती मातेचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. रथामध्ये बसवून तिला तपश्चर्या करत असताना वनातून घरी आणलं. घरी आल्यानंतर हिमालयाची या ठिकाणी पूर्ण तयारी चालू आहे. ओम शिव ओम शिव परात् परा शिव ओंकारा शिव
महादेव पार्वतीला समोर आणून बसवा आणि तिथून महादेव पार्वतीला घेऊन यायचं आहे। दोन्ही टोपल्यामध्ये फुलं घ्या, दोन मुली फुलं टाकत महादेव पार्वतीला इकडे आणायचं आहे बरं का। महिला मंडळ तुम्ही दोघी चौघी जा, महादेव पार्वतीला घेऊन यायचं आहे बरं का। तिथून बाबाच्या मंदिरापासून आजूबाजूला बसलेले सगळे मंडपात बसून घ्या। अशा प्रकारे या ठिकाणी हिमालय राजाने शिव पार्वतीच्या लग्नाची जय्यत अशी तयारी केलेली आहे। हिमालयाने आपल्या आप्त सोकियाने या ठिकाणी सहपरिवाराला मित्र परिवाराला आमंत्रित केलेले आहे। सर्व नातेवाईक कैलास पर्वतावर गेले, त्यांनी शिवजीला मनोभावे वंदन केलं, भारी टिळक लावला आणि नवरदेवाला आपण नवरदेव बोलवण्यासाठी जातो ना, त्याप्रमाणे नवरदेवाला टिळाचा कार्यक्रम करून नवरदेवाला आमंत्रण देऊन आलेले आहेत। सर्वजण या ठिकाणी धामधूम असे उत्साह जय्यत तयारी करत आहेत। हिमालयाने सुमुहूर्त बघून या ठिकाणी सर्व तयारी करू लागलेली आहे। अनेक प्रकारचे अनेक नगरीचे मोठे मोठे राज्य विप्रवर देववर्ग गणगंधर्व या ठिकाणी उपस्थित त्या लग्नासाठी येण्यासाठी तयारीत निघालेले आहेत। व तसेच विश्वकर्म्याने या हिमालय राजांच्या घरी सुंदर असा मंडप बनवलेला आहे। त्या मंडपाचं वर्णन या ठिकाणी सांगितलेले आहे। एवढा सुंदर मंडप बनवलेला आहे। केळीचे खांब लावलेले दरवाजाला, घरासमोर आंब्याची तोरणं लावलेली आहेत, सुंदर अशा रांगोळ्या काढल्या, मंडप सजवला, आंब्याची हिरवीगार या ठिकाणी तोरणं बांधण्यात आलेले आहे। सर्वांना आनंद झाला। एवढा सुंदर मंडप असा बांधलेला होता। विश्वकर्म्याने बनवलेला मंडप काय साधा असतो का महाराज? शिव पार्वतीचा लग्नाचा सोहळा आहे म्हणून सर्व देवदेवता अतिशय आनंदात या ठिकाणी शिव पार्वतीचा उत्सव या ठिकाणी साजरा करतात बरं का। महादेवाच्या
थांबा महादेव पार्वती. महाराजाला बोलवा. परमपूज्य तीर्थया स्वामी महाराज स्टेजकडे या. लग्नाचा वेळ झालेला आहे. सर्वजण आचारी वर्ग तुमचा स्वयंपाक आता झाकून ठेवा आणि या इकडे सगळे तयारीला. महादेव पार्वती तुम्ही तिथंच थांबा. थांबा थांबा येऊ नका थांबा. आता महादेवाच्या वरणाचं आगमन होत आहे बरं का. महादेव या ठिकाणी हिमालय पर्वतावर येत आहेत. अजून आले नाहीत बरं का. आता महादेव कसे येत आहेत बरं लग्नासाठी. महादेवासोबत महादेवाचे सगळे गण होते बरं का. आणि 4 मुलं त्या वराती समोर नाचायचं आहे रे. कोणाकोणाला नाचायचं त्याने वराती समोर नाचा. ते महादेव पार्वती तिथेच थांबतील. आणि महादेवाची वरात कशी होती महादेव कशी होती महाराज बरं का. जसे महादेव तशी वरात. महादेवासोबत असणारे सगळे महादेवाचे मित्र कोण आहेत म्हणाल. भूत वेताळ बरं का असणारे सर्व शिवगण त्या महादेवासोबत होते. आणि सगळे या ठिकाणी शिवगण अतिशय आनंदाने त्या ठिकाणी नाचू लागलेले आहेत बरं का. भूत वेताळ नाचत भूत वेताळ नाचते. नाचा बोलवा. अशा भयानक असणारे भूत वेताळ नाचू लागलेले आहेत. शिवतीच्या या ठिकाणी लग्नाचा उत्सव साजरा करत आहेत. जसा दुल्हा तशी वरात बरं का. एका ठिकाणी सांगितलं जैसा दुल्हा तैशी वरात रामा हो रामा. 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 तशी वरात या ठिकाणी आहे बरं का. मग ही वरात बघण्यासाठी साईडनं फोटो काढा. फोटो काढणारे साईडनं काढायचं. असं सगळं सरळ दिसू द्या. महादेव पार्वतीला दिसू द्या. साईडनं थांबा सगळे. शंकराची सासरवाडी हिमालय गाव. पार्वती झाली नवरी तिला हळद कुंकूला. पार्वती झाली नवरी तिला हळद पार्वती झाली नवरी तिला
पार्वती झाली नवरी तिला हळद कुंकू लाव पार्वती झाली नवरी तिला हळद कुंकू महादेव लय गडबड करायत. महादेवा तुम्हाला अजून कोणी आरती ओवाळलं नाही, तुमचं स्वागत झालं नाही, का गडबड करायला? थांबा थोडं. 5 सुवासिनी आरती घेऊन महादेवाचं या ठिकाणी वरणाचं स्वागत करा. सुवासिनी